नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एक काळ असा आला होता जिथे IPL मॅच तुम्हाला फुकटात पाहायला मिळत होती। मुकेश अंबानींच्या जिओनं IPLच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले होते। भारतीय क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी डिझनी हॉटस्टारवरती मात करत विजयी बोली त्यांनी लावली होती। परंतु आता समस्त क्रिकेट प्रेमींवरती गेले ते फुकटात पाहायचे दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असं बोलण्याची वेळ आली आहे। रिलायन्स आणि डिझनी हॉटस्टारमध्ये एक मोठी डील झाली आहे। यामध्ये दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच जिओ हॉटस्टारवरती एकत्र आलेले आहेत। आता गंमत अशी आहे की आता रिचार्ज हे मारावंच लागणार आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन हे घ्यावंच लागणार आहे। लोकांचा IPL फुकटात पाहायचा बेत फिसकटल्यामध्ये जमा आहे। हॉटस्टार 10 मिनिटे मॅच मोफत दाखवत होतं, आताही तसंच असणार आहे। फक्त पूर्ण मॅच पाहायची असेल तर तुम्हाला रिचार्ज हे मारावं लागेल, म्हणजेच मुकेश अंबानींच्या खिशामध्ये थेट पैसा जमा होईल। हे सबस्क्रिप्शन 149 रुपयांपासून सुरू होणार आहे। दर महिन्याचं हे रिचार्ज तुम्हाला करत राहावं लागणार आहे। जिओनं 2023ला 5 वर्षांसाठी $3 अब्ज बोली लावत IPLचे हक्क विकत घेतले होते। आता अंबानी हे पैसे असे वसूल करणार आहेत। तर मग तुम्ही जिओ सिनेमावरती पाहत असलेल्या वेब सिरीज किंवा अन्य काही जसेच्या तसे माध्यमातून जिओ हॉटस्टारवरती ट्रान्सफर होणार आहेत। म्हणजेच तुम्हाला पहिलेपासून तुम्ही जो सध्या पाहत होतात त्या पार्टवरती जाण्याची गरज नाही। तुम्ही दोन्ही ॲपची सबस्क्रिप्शन्स घेतली असतील तर ती तशीच सुरू राहणार आहेत। आणि जर तुम्ही हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर त्यावरती तुम्ही सिनेमाचा कंटेंट देखील पाहू शकणार आहात। अद्याप तरी हॉटस्टारच्या आधीच्या सबस्क्रिप्शनच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत। भविष्यामध्ये त्या वाढण्याची देखील शक्यता आहे। कदाचित तुम्हाला जिओ सिनेमाचं सबस्क्रिप्शन बंद करावं लागण्याची देखील शक्यता आहे। ज्यांनी पैसे भरले ते नॉन रिफंडेबल असल्याचंही सांगितलं जाते। यामुळे आता जिओ सिनेमा ॲप तुमच्या मोबाईलवरती ठेवण्याची गरज राहिलेली नाही, तर ते तुम्ही डिलीटही करू शकता। अशा पद्धतीनं आता IPLच्या ज्या काही मॅचेस आहेत तर त्यासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत। तर मग क्रिकेट प्रेमी आता पाहूयात की किती पैसे मोजतायत ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।